हाय मैत्रिणींनो, आज मी माझ्या नातवासाठी 2 टोपडी शिवलेत. एक ते 4 ते 6 महिन्यापर्यंतचं एक आणि 6 महिने ते 1.5 वर्षापर्यंतचं एक. तर ह्याचा स्टार्टला मी व्हिडिओ चालू केला नव्हता, त्याचा कापडाचा जोड करायचा होता म्हणून. तर मी 7.5 वरती बघा चौकोनी घडी टाकायची आहे. कपडा किती का असे ना, चौकोनी घडी टाकून 7.5 वरती गोल असं कोण्यापासून मोजून घ्यायचं आहे आणि हे 7.5 भरते आणि गोल आकार कट करून घ्यायचा आहे. तो मी घेतलेला आहे. आता तिथून पुढचा व्हिडिओ बघा. आता मी हे 7.5 वरती हा गोल करून घेतलेला आहे. आता त्याचा अर्धवर्तुळ करायचं आणि बॅकचं 3 इंचावरती 3 इंचावरती आडवी आणि उभी अशी खूण करून घ्यायची आहे आणि तिथं एक चुटका देऊन घ्यायचा आहे, म्हणजे नंतर आपल्याला लक्षात येते. आणि आता एकदम साध्या सोप्या पद्धतीने चुन्या पाडून घ्यायचे टोपड्याला. त्या टोपड्याला चुन्या म्हणजे कशा, 5 वरती टिप लावायची आणि अशी गोल आकारात व्यवस्थित टिप देऊन घ्यायची आणि 2 इंच दोरा बाहेर काढून त्याच्यातला एक दोरा वेगळा करायचा आणि तो ओढत चुन्या पाडायचे. हे असं कुठपर्यंत करायचं तर अर्ध्यापर्यंत. आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम तीच प्रोसेस करायची आहे. एक दोरा मोकळा करायचा आणि त्याच्यावरती ह्या चुन्या पाडण्याची एवढी साधी सोपी पद्धत आहे आणि चुन्या एवढ्या छान बसतात की आपल्याला जास्त काही आपदावं लागत नाही. आणि हे 7.5 असं भरलं पाहिजे, म्हणजे हे 1.5 वर्षापर्यंत आरामशीर. जर तुमचं बाळ एकदम हेल्दी असेल तर 1 वर्ष अजून 2-3 महिने चालू शकते, नाहीतर हे 1.5 वर्षापर्यंत आरामशीर टोपडं येते. बघा आता हे 15 इंच भरलं पाहिजे, ते मोजून घ्यायचं आणि आपण चुटका दिलाय तिथपर्यंत. तर हे 15 इंच भरलेलं आहे. आणि आता ते आपण जे चुटका देऊन खुणा केलेल्या आहेत त्या खुणा कट करून घ्यायच्यात. म्हणजे काय करायचं, आपण पहिलं बघा टोपडी शिवल्यानंतर मागे चुन्या टाकायचो आणि त्या बाळाला मानेला रुतायच्या. तर आता तसं नाही करायचं. हे 3 इंचावरती खुणा करून घ्यायच्या आणि तो भाग जो आहे तो बॅकचा कट करून घ्यायचा. हे अगदी व्यवस्थित माप बसते. आणि हे सिंगल टोपडं मी बिना अस्तरचं शिवलेलं आहे. का तर हे उन्हाळ्यासाठी शिवलेलं आहे. आता त्या चुन्या ज्या आहेत त्याच्यावरून एकदा व्यवस्थित टिप देऊन घ्यायची, म्हणजे चुन्या सेट होतात. आणि मी हे बॉटम कॅनव्हस घेतलं आहे, त्याला मोजून कापड घ्यायचं. ते बॉटम कॅनव्हस ह्यामुळं घेतलं आहे की हे दिवसास जरी बाळाला बाहेर घेऊन जाताना टोपडं घातलं तरी ह्या बॉटम कॅनव्हसने त्याला सावली पडेल तोंडावरती. आणि तुम्ही वेगळं कापड लावलेलं आहे, तुम्ही तेच लावलं तरीसुद्धा चालते. आणि हे दोन्ही बाजूनी यूज करता येते असं मी शिवलेलं आहे. आता हे वेल्वेटचं कापड आहे, हे नाही करता येणार, पण तुम्ही जर सिंगल कॉटनचं कापड घेतलं तर तुम्ही टोपडं दोन्ही बाजूनी यूज करू शकताय. असं हे शिवलेलं आहे. याला आतली शिलाई कुठेही दिसत नाही. आता ही व्यवस्थित पट्टी देऊन झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. चुन्या तर एवढ्या व्यवस्थित पडलेत आणि एवढं छान माप बसलेलं आहे. आता एक मी 30 इंचापर्यंत 28-30 इंचापर्यंत एक नॉड करून घ्यायचे. 5 इंच पुढे सोडायचे आणि बाकी टोपड्याला गुंतवून घ्यायचे. आणि ह्या बाजूला पण 5 इंच करायचं, म्हणजे जरी समजा पुढे कापड उरलं तरी कट करून टाकायचं. 5-5 इंचाच्या दोन्ही बाजूला नॉड बास होते. आणि हे बघा आता टोपडं शिवून सुद्धा झालं. एवढं छान पद्धतीने शिवलेलं आहे आणि एवढं साध्या सोप्या पद्धतीने आहे. उन्हाळ्यात तुम्ही फक्त कॉटनच्या कपड्याचं जरी शिवलं अशा पद्धतीने बॉटम कॅनव्हस टाकून, तर बाळाला पुढे पण सेफ्टीसाठी त्याला ऊन लागणार नाही खांद्यावर घेतल्यानंतर आणि त्याला गरमसुद्धा होणार नाही. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने टोपडी शिवून बघा. हे मी 6 महिन्यापर्यंत शिवलेले आणि हे 1.5 वर्षापर्यंत. तर तुम्ही सुद्धा हे टोपडं शिवून बघा. तुम्हाला जरी काही शंका असल्या, ही एकदम साधी सोपी पद्धत आहे चुन्या टाकण्याची आणि टोपडं शिवण्याची. याला कुठलाही आटास करावा लागलेला नाही आहे आणि व्यवस्थित मापं आहेत. तुम्ही सुद्धा हे शिवून बघा. तुम्हाला जरी काही शंका असेल तरी मला कमेंटमध्ये विचारा. आणि मी 4 ते 6 महिन्याच्या बाळाच्या ह्या ब्ल्यू कलरच्या टोपड्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण अशा छोट्याशा व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.